मी आत्ताच्या आत्ता फोन करून आईला सगळं काय ते खरं सांगणार. अगं ऐक, हे बघ वाह बघितलं साहिल्या, दिशा अगदी तुझ्या पावलावर पाऊल ठेवतीये. आम्ही अब्रॉड असताना तिने स्वतःच्या जीवावर हे हॉटेल उभं केलंय, अगदी कोणाचीही मदत न घेता. तू आयडॉल आहेस तिची. मला आवडलंय आणि मला अभिमानही वाटतोय. बघितलंस, दिशा किर्लोस्कर घराण्याची सून होणं हा माझा निर्णय योग्यच होता. खरंय. सासू मॉम, हे तर काहीच नाही. ही फक्त सुरुवात आहे. अजून मला खूप काही अचीव करायचंय आणि ते मी खूप लवकर करेन. सासू मॉम, सासरे डॅड, तुमच्या वेलकम साठी ना मी छोटीशी अरेंजमेंट केली. चला ना आज जाऊया. हो. अरे आदित्यचा फोन. बोल आदित्य. हॅलो आई, मला जरा खूप अर्जंट आणि महत्वाचं बोलायचं होतं. आई, त्या दिवशी लग्नाची जाहिरातीचं शूट होतं तेव्हा आदित्यचा कॉल. सासू मॉमना त्याच्याशी बोलण्यापासून थांबवायला हवं, नाहीतर तो त्या दामिनीचं नाव घेणार आणि ती पावळट दामिनी माझं. सासू मॉम, चला ना आज जाऊया प्लीज. एक मिनिट. हा बोल आदित्य, काय सांगायचं होतं तुला? Attention everyone! First of all, thank you so much for coming you all. I am so happy today. आज इथे माझ्या सासू मॉम, आज इथे माझ्या सासू मॉम आणि आपल्या सगळ्यांच्या फेवरेट अहिल्या देवी किर्लोस्कर आल्यात. A big round of applause for her. आज इथे आलेल्या सगळ्या कस्टमर्सना माझे सासू मॉम आणि सासरे डॅड इथे प्रेझेंट असल्यामुळे 40% डिस्काउंट. बापरे, 40%? तेच म्हणत होतो मी. एक मिनिट. हा आदित्य बोल, काय सांगत होतास? आई आई, तू जा. दिशा तुला बोलवतीये ना, आपण घरी संध्याकाळी आल्यावर बोलूया. नक्की का? म्हणजे नक्की काही अर्जंट नाहीये, नाहीतर मी लगेच निघते इथून. सासू मॉम लगेच नाही आई, तू ये, आपण आल्यावर बोलूया. बर. सासू मॉम, सासरे डॅड, मी ना तुमच्या सगळ्या फेवरेट डिशेस बनवून घेतल्यात. प्लीज चला ना प्लीज. मॉम डॅड या. आज संध्याकाळपर्यंत वाट बघावी लागेल फक्त. आता ऐक माझं, हे बघ. आता ऐक. संध्याकाळपर्यंत वाचलीस तू. बघू. वाचले बाई. आता संध्याकाळी आदित्य वहिनीनं सांगितल्याशिवाय काही गप्प बसणार नाही. दिशाला कळवायला हवं. हा ना, आलेच. सासू मॉम, सासरे डॅड, मी ऑलरेडी तुमच्या फेवरेट डिशेस बनवायला सांगितलेल्याच आहेत, पण तरी अजून तुम्हाला काही डिफरंट ऑर्डर करायचं असेल तर प्लीज चेक. अरे यार, ही स्टुपिड का कॉल करते आता मला. एकतर मी किती मुश्किलीने सासू मॉमला इकडे घेऊन आली. आदित्य सोबत त्यांचं बोलणं सुद्धा होऊ देत नाहीये आणि या महाराणी तिकडे निवांत बसून कॉल खेळतात. नॉनसेन्स. एक्सक्यूज मी.
हॅलो. हा दिशा, धोका धोका, डेंजर. पॉइंटवर ये पटकन. अगो, आदित्यला सगळं समजलंय आणि तो आता वहिनी यायची वाट बघतोय. तो वहिनींसमोर सगळं सांगणार आहे. हे बघ दिशा, तू खूप हुशार आहे ना, तुझं डोकं खूप चालतं ना. प्लीज काहीतरी करा. हे बघ, माझं भांडं तर आता फुटलंच आहे, पण आता वहिनींसमोर जर आदित्य सगळं ओकला ना, तर मग माझाच नंबर लागणार आहे. हे बघ, वहिनींना सुद्धा समजेल की हरीशला मी गायब केलं होतं त्या शूट मधून. तू जरा शांत हो आधी. मी कशी शांत राहू आता, तुला कळत नाहीये का? हे बघ दिशा, मी ना तुला शेवटचं सांगते. आता मी बुडताना एकटी नाही बुडणार, मी तुला सोबत घेऊन बुडणार, कळलं ना? हे बघ, आता ना आदित्य खूप चिडलाय. तो ना तो ऑन फायर गेलाय. तो आता कुणाचंच नाही ऐकणार आहे. तुला समजतंय ना? प्लीज काहीतरी कर. आता मला माझा हुकुमाचा एक्का काढावाच लागेल. मी सांगितलं का तुला तू हरीशच्या जागी उभं राहा म्हणून? मी सांगितलेलं तुला अहिल्याबाईंचं ऐकू नको म्हणून? की मी सांगितलेलं हे लग्न कर म्हणून? कोणी सांगितलेलं? घरी आल्यानंतर पण मी वहिनींना सगळं सांगू शकले असते, अगदी सगळं, पण मी नाही सांगितलं. का? कारण आदित्य किर्लोस्कर वहिनींनी तुझं तोंडही बघितलं नसतं म्हणून. म्हणून मी गप्प राहिली, कळलं ना? सगळी चूक माझीच आहे, सगळी चूक माझी. दामिनी काकू काही चुकीचं बोलत नाही. बघ दादा, तू शांत हो. मी आजच जाऊन सगळं आईला सांगून टाकतोय. ओके? हा, तू का सांगशील? तुझा काय संबंध आहे? अरे कारण तू जे काही केलेस ते माझ्या सांगण्यावरून केलंस, कळतंय का तुला? तुला करायचं होतं का मॉडेलिंग? नाही ना? मी बोललो म्हणून केलंस ना, फोर्सफुली. त्यामुळे ह्यात जर कोणाची चूक असेल ना, तर ती माझी आहे. त्यामुळे मी जाऊन सांगणार सगळं आईला, कळलं? तुझी काही चूक नाही, सगळी चूक माझीच आहे. म्हणून उभा होतो मी आई. तिची परमिशन. दादा ऐक माझं. ओके दादा, आईसाठी तू नेहमीच एक चांगला आदर्श मुलगा आहेस. ती प्रचंड विश्वास ठेवते तुझ्यावर. आणि तू जर ह्या कंडिशन मध्ये तिला जाऊन सगळं सांगितलंस ना, तर ते खूप हर्ट होईल यार. आतल्यात तुटेल ती. आणि माझं काय तर नेहमीच तिच्यासाठी एक तर आहेच नालायक, आगाव, आणि माझ्याकडून तर एक्सपेक्टेशन्स पण नाही आहेत तिला. त्यामुळे ना, मी सांगितलं तर फार फार तर काय होणार आहे, ती चिडेल, रागवेल ना, जास्तीत जास्त मला पनिश करेल. बट इट्स ओके यार, आय कॅन हँडल इट. मी तुझं माझ्यावरचं प्रेम समजू शकतो, तुझं कन्सर्न समजू शकतो, पण आज तू माझ्या आणि आईच्या मध्ये प्लीज नको येऊस. ब्रो, जर मी आज आईला हे सगळं कन्फेस नाही केलं ना, तर मी स्वतःला कधीच नाही माफ करू शकणार. तिचा राग, रुसवा, जे काही असेल ना, ते सगळं मला फेस करू दे प्लीज. आणि हे सगळं सांगितल्यावर तिने पण मोकळेपणाने व्यक्त व्हायला हवं ना यार. मला पण मोकळा श्वास घ्यायचा, बस झालं यार, हे सगळं मला संपवायचं एकदाच. त्यामुळे प्लीज सगळं मी सांगणार आहे आईला, कळलं? अचानक कुठे गायब झाली ही मुलगी? मी पण ना इडियट आहे. त्या दिवशी तिने समोरून फोन केला होता तर मी नाही ओळखलं.
हा पण ऍक्च्युली अनएक्सपेक्टेड होतं ना त्याचा कॉल येणं, आणि तिने नाव पण तर नाही सांगितलं अजून, मग कसं ओळखणार मी? आणि आता मी लावतोय तर मॅडम फोन उचलत नाही. क्या आता रस्त्यात पण दिसायला लागली. प्रीतम प्यारे, कुछ तो इलाज करना पड़ेगा भाई अपना. रिक्षा इथं खरंच इथे भेटायला लागेल. माझी पर्स घेऊन गेला, बघा ना लवकर. चोर चोर, लाज नाही वाटत का हो तुम्हाला? एवढे धडधाकट दिसतात, चोऱ्या कसल्या करत्या? एक मिनिट, अहो मला नाही ओळखलं का? मी प्रीतम, ते आपण कोण प्रीतम? आता पोलिसात द्यायचं म्हणलं तर ओळख दाखवता का? चांगलं ओळखते मी तुमच्यासारख्या मुलांना. तरुण एकटी मुलगी रस्त्यावर दिसली की रुमाल पाडायचा आणि विचारायचं तुमचंच आहे का हो रुमाल? नाहीतर अशा पर्स चोऱ्या करायच्या, छेड काढायची. सगळं कळतं मला. तुम्ही चला पोलिसात आधी. ऐका माझं काय रे, मुलींची छेडछाड करतोयस, चोरी करतोयस? अरे बघताय का, याला हाणला पाहिजे. मॅडम तुम्ही जावा आता, आम्ही बघतोय ह्याच्याकडं. ए त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जा. एक मिनिट. पोलीस स्टेशनला जायचं. चला माझ्या गाडीतून जाऊया. गाडीतून म्हणजे गाडीतनं चोऱ्या करतो काय? काका, तुम्ही ना मला ओळखलेला दिसत नाही. हा फोन आहे ना, त्यावर सर्च करा. ए सर्च कर बघ. तुम्ही करा. प्रीतम किर्लोस्कर नाव सर्च करा. अहिल्यादेवी किर्लोस्करांचा मुलगा आहे मी. हा कळलं? अरे खरंच हा मॅडमचा मुलगा आहे. हा कळलं? सॉरी कळलं? माफ करा बरं का. निघा आता, लवकर निघा. सॉरी. लगेच निघायचं. फायनली ती आली माझ्या डेस्टिनी मध्ये, माझ्या लाईफ मध्ये एंटर झाली. दादा, हॅलो. हा दादा बोल ना. आलो लगेच आलो. येस आय एम ऑन द वे. बाय. अहिल्या, पावसाने एकदम दडीच मारले ना. मला काय वाटतं, आपल्या कोल्हापूरच्या ग्रुप ऑफ फार्मिंगच्या शेतकऱ्यांचा फॉलोअप घेऊया का आपण? पेरणी राहिली असेल बऱ्याच शेतकऱ्यांची, एक अंदाज तरी येईल आपल्याला. मी चालत्या गाडीतून उडी मारू का? मारू उडी? बर. श्रीकांत, काय करतोयस? काय चाललंय तुझं? इतका वेळ मी तुझ्याशी काहीतरी बोलतोय, काहीतरी सांगतोय, पण तुझं लक्षच नाहीये. कुठे हरवलेस? कुठे? आदित्य, त्याचं काय? अरे मला जरा ना विचित्र वाटतंय. म्हणजे मी मगाचपासून त्याला फोन करायचा प्रयत्न करते, त्याचा फोन लागत नाहीये. कुठे हरवलाय हा मुलगा काय माहित. मग ठीक आहे ना, आता आपण जातोच ना घरी, बोल त्याच्याशी आणि समोरासमोर बसून काय असेल ते क्लिअर करून टाका ना. तू नको टेन्शन घेऊ, आणि आदित्यचं तर नकोच नको. कधी कधी ना श्रीकांत, मला आदित्यच जास्त टेन्शन येतं. अगं तो वेगळा आहे, तो खूप लवकर मॅच्युअर झालाय.
त्याच्या मनातनं खूप काही चाललेलं असतं. लहानपणी सुद्धा मला त्रास होईल म्हणून बऱ्याच गोष्टी तो सांगायचाच नाही, स्वतःच ते काहीतरी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा. म्हणजे आत्ता सुद्धा बघ ना, तो चिडत नाही, पॅनिक होत नाही, अस्वस्थता दाखवत नाही चेहऱ्यावर. त्याच्या मनातनं समुद्र आहे ज्याची गाज फक्त त्याला ऐकू येते. क्या बात आहे, किती परफेक्ट ओळखलेस तू त्याला. श्रीकांत, मी आई आहे. मी माझ्या दोन्ही मुलांना अगदी परफेक्ट ओळखते. खरंय. उलट ना, प्रीतमची काळजी नाही वाटायला पाहिजे, कारण जे त्याच्या मनात असतं तेच त्याच्या तोंडावर असतं. त्याचं अडून किंवा मनात ठेवून काही नसतं. आदित्य मात्र सगळं मनात ठेवतो. तू एक काम कर ना, तू परत एकदा आदित्यला फोन करून बघ, म्हणजे घरी जाईपर्यंत टेन्शन नको तुला. हॅलो, हो अहिल्यादेवी बोलते, बोला. काय? खरंच? दॅट इज अ व्हेरी गुड न्यूज. थँक्यू सो मच. येस, बाय. काय ग? आता आदित्यला फोन करायची काहीही गरज नाही, म्हणजे थेट घरी जाऊन बोलूच त्याच्याशी. चला लवकर. कोणाशी बोलू, काय करू? त्या फोनवाल्याला फोन करू का? फ्री असेल का तो? उचलला नाही तर फोन. किती विचार करते मी. जाऊ ते, करतेच फोन. हॅलो. हो हो, नाही म्हणजे आपल्याला त्रास देणारा माणूस जिवंत आहे का हे बघायला फोन केलाय का? तुम्ही अपसेट वगैरे आहात? काही असेल, तुमचा फोन आला माझ्यासाठी बेस्टच आहे. बोला. का नाही करायला हवा होता का मी फोन? हो नाही, असं कधी म्हटलं मी? बोला ना, बोला बोला. हा, मग तुम्हाला माहितीये का, मी मुंबईत आली, पण माझ्यासोबत आज ना खूप विचित्र गोष्ट घडली. मी ना एका चोराला भेटले आणि तो माझी पर्स चोरून घेऊन गेला. हो नाही, म्हणजे त्याच्याकडे बघून वाटलं नव्हतं की हा चोर असेल, पण त्याच्या व्यतिरिक्त ना हे शहर खूप अमेझिंग आहे खरंच. काय चोर भेटला? याचं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालंय. आपण ओळख न दाखवलेलीच बरी. हा, पण तुम्ही त्या चोराबद्दल उगाच गैरसमज करून घेऊ नका. काहीतरी नाईलाज असेल ना त्याचा. पण खरं सांगू का, मी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या शहरात आले आणि त्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे उद्योग विश्वातलं सगळ्यात मोठं नाव आदित्य किर्लोस्कर यांना मी उद्या भेटणार आहे. म्हणजे कॅन यू इमॅजिन? आदित्य सरांसोबत उद्या माझी मीटिंग आहे आणि मीटिंग कुठे आहे माहितीये? द किर्लोस्कर हाऊस मध्ये. काय? किर्लोस्कर हाऊस मध्ये? अहो म्हणजे माझ्या, एक मिनिट, तिला माहित नाहीये मी कोण आहे ते. नाही नाही नाही, हिला आत्ताच नको सांगायला की मी प्रीतम किर्लोस्कर आहे. जरा मजा घ्यायची. हॅलो हॅलो, हा कुठे गेला तुम्ही? सारखे काय गायब होता? नाही नाही नाही, येतोय आवाज, ऐकू आहे मी. पण तुमची आदित्य किर्लोस्कर सरांसोबत मीटिंग फिक्स झाली. ग्रेट यार. हो, बाय द वे त्यांच्या कंपनीने मला फोनवर खूप छान ट्रीट केला. आय होप की ती माणसं पण खूप छान असतील. हो हो, खूप छान माणसं आहेत ती. मी खूप जवळून ओळखतो ना त्यांना, खूप ऐकलंय त्यांच्याबद्दल. ग्रो तर कमालच. आदित्य सर तर कमालच आहेत. पण त्यांचा जो लहान भाऊ आहे ना, तो तर म्हणजे ग्रेट आहे. तो खूप कूल आहे, माहिती तुम्हाला. आवडेल तुम्हाला तो, म्हणजे तसा छान आहे ना तो, म्हणून. हो का? मी तर उलट ऐकलंय. नाही म्हणजे मी जेव्हा कॉलेजमध्ये होते ना, तेव्हा आदित्य किर्लोस्करांबद्दल खूप न्यूज मीडियामध्ये यायचे आणि माझं ना ड्रीम होतं त्यांना भेटणं. ते माझे रोल मॉडेल आहेत आणि फायनली उद्या माझं हे ड्रीम कम्प्लीट होणार आहे. आय एम सो हॅपी. वा वा, मस्त. म्हणजे ही उद्या घरी येणार आहे, उद्या मजा येणार. हॅलो. हो काय सारखं गायब होता तुम्ही? हॅलो 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 हॅलो, आहे मी, आहे, बोला. सॉरी, म्हणजे मी असं तुम्हाला कॉल केला, पण काय ना, मी जास्त कोणाशी बोलत नाही आणि तुमच्याशी बोललं की जरा बरं वाटतं मला.
सॉरी, मी पण काय अशी बोलत बसले. खूप बिझी असाल ना तुम्ही. मी ना तुम्हाला उद्या कॉल करते आणि काय काय घडलं ना सगळं नीट सांगते. घ्याल ना माझा फोन? हो हो, ऑफकोर्स, का नाही. ठीक आहे, थँक्यू.